आज नाश्त्याला काय बनवू ग माऊ? ऐक, काय पण बनव, पण कांदा पोहे आणि उपीट सोडून बनव. रोज रोज तेच खाते मी. बरं, तू सांगते बनव. इडली बनव. अगं इडली कशी होणार आहे? त्याला डाळ तांदूळ भिजवावं लागतात एक दिवसभर, मग रात्री ते आंबवायला ठेवावं लागतं. मग मला नाही माहित, मला इडली पाहिजे. बरं ठीक आहे, ती 15 मिनिटं. ठीक आहे, तुझं ऐकते मी. आणि तुला छान मऊ लुसलुशीत जाळीदार टंब फुगलेली इडली आता मी करून देणार आहे. तशीच जसं तुला रात्रभर ते जे काही करावं लागतं ते त्याच्यापेक्षा मी छान इडली करणार आहे आता तुझ्यासाठी. नमस्कार, मी मृण्मयी. नमस्ते, मी कल्पना. आमच्या आजी नातीच्या किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि शुभेच्छा. तर आज आजी मला एक 15 मिनिटात इडली बनवून दाखवणार. तू कर इडली, मी तोवर माझी पेंटिंग करून. ठीक आहे, तुला 10 ते 15 मिनिटात मी इडली करून देणार आहे. नातीला इडली खायची आहे, पण आता डाळ तांदूळ काय भिजवलेलं नाही, आंबवलेलं पीठ नाही आहे घरात. तर आता झटपट आपण रव्याची इडली कशी करायची आहे तर तिला देते मी करून आता ही इडली. तर आता मी तर 1.5 कप जाड रवा घेतलेला आहे. 1.5 कप हा म्हणजे मापून घेतला आहे, तर हा साधारण पाव किलो रवा होतो. अर्धा कप दही घेतलेलं आहे, घट्ट असं दही आहे. जर दही नसेल तर 1 कप ताकामध्ये भिजवलं तरी हे खूप छान होतं इडली. थोडंसं मीठ घालणार आहे आपण ह्याच्यात. तर हे दह्याचंच भांडं घेतलं आहे पाण्यासाठी. तर आपण ज्यात थोडं थोडं पाणी करत मिक्स करणार आहे. ते छान दही आणि रवा एकत्र करायचा. आता हे दही रवा आपला मिक्स झालेला आहे, त्याच्यात थोडं थोडं पाणी घालायचं आणि भिजून घ्यायचं. आपलं इडलीच्या पिठासारखंच एकदम पाणी वतत नाही जायचं, आपल्याला लागेल तसं प्रमाणात पाणी टाकायचं. कारण जाड रवा आहे ना, जर तुम्हाला नाही तसं हे समजलं तर 1.5 कप रवा आहे तर आपल्याला हे 2 कप पाणी पुष्कळ होतं एवढा भिजवायला. छान भिजतो तेवढ्यात. आता हे मिश्रण छान आपलं असं हे झालं आहे. थोडं तुम्हाला सैल वाटत असेल, पण हा रवा आहे, हा फुलतो रवा, त्याच्यासाठी हे जरा सैल आहे पीठ. एकदा आपण ह्याला 15 ते 20 मिनटं आपण भिजायला ठेवूया. चला, आपल्या इडलीचं पीठ मुरतं आहे तोपर्यंत आपण इडलीची चटणी करून घेऊ. ह्याच्यात घालणार आहे मी डाळ, पंढरपुरी डाळ आहे. त्याच्यानंतर हे ओलं खोबरं आहे. 1 बारकी वाटी डाळ घेतलं आहे, 1 मोठी वाटी खोबरं घेतलं आहे आपण. 1-2 लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा आहे. आणि तिखट तुमच्या आवडीनुसार आहे. मी इथं 2 ते 3 मिरच्या घेतल्या. त्याच्यावर आता कोथिंबीर, मीठ घालणार आहे लगेच, हे छान होते चटणी. थोडीशी साखर. तर आता हे मिक्सरमधनं काढून घेऊ आपण. आणि याच्यात आता मी पाणी नाही टाकलेलं आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. नाही वाटलं झालं बारीक तर आपण पाणी टाकणार आहे. थोडंसं पाणी टाकू आपण. ही चटणी आपली छान असे, कलर पण छान आलेला आहे. एकदम वास एवढा खमंग सुटला चटणीचा, किती सुंदर दिसते. ते आलं लसूणचा कोथिंबीर इतका छान वास येतो त्या चटणीचा. तर ही चटणी आपण बाउलमध्ये काढून घेऊ. इथं आपली चटणी वाटून तयार आहे. तर आपण त्याला एक तडका मारणार आहे. जिरे मोहरी आधी टाकूया. मोहरी, जिरे, थोडासा हिंग, कढीपत्ता टाकणार आणि चवीसाठी 1 लाल मिरची. तर हा तडका आपण चटणीवर टाकणार आहे. फोडणीचा खमंग असा सुवास येतोय. छान तडका बसलेला आहे याला. आणि चटणीचा रंग पण बघा किती छान झाली आहे चटणी. तर आपण आता लगेच आपलं रवा भिजलेला आहे 15 ते 20 मिनटं. आपण आता इडली करायला घेऊ. आता इडली करून बघतोय. तर इडली करायची आपण इडली पात्राला तेल लावून घ्यायचं, म्हणजे ह्याला चिटकत नाही. हे पूर्ण असं सगळीकडं तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपली इडली छान होते, अजिबात चिटकत नाही आहे. चला, इथं आपला चांगला 15 ते 20 मिनटं हा रवा फुलून झालेला आहे. बघा किती छान फुलला आहे. तर ही झटपट इडली करायची आहे म्हणून ह्याच्यात मी इनो टाकते. 1 चमचा इनो आहे.
आणि हे झालं की आपण एक थेंबभर त्या इनोवर पाणी टाकणार आहे, म्हणजे ते छान फुलतो. बघा आता हे आपण मिक्स करून घेऊ. पीठ बघा किती छान झालं आहे. एक सारखा घोटून घ्यायचा इनो टाकलं ना आपण सगळ्या रव्याला. आता हे आपलं मिक्स करून झालं की पटकन लगेच हे इडली पात्रात ठेवायचं आणि इडली करायला ठेवायची. आता हे मिक्स करून झालं आहे आपलं. आपण आता इडलीला जे भांड्याला तेल लावलं होतं त्या भांड्यामध्ये हे मिश्रण टाकू. हे भांडं जास्त भरायचं नाही आहे, कारण त्याला खूप फुगते हे इडली. अगदी असं फुगण्याची जागा हे एवढ्याच प्रमाणात टाकायचं पीठ, कारण ते मग नंतर फुगून खूप मोठे होते. आता इथं इडली पात्रात आपण पाणी गरम करून घेतलं, असं उकळतं पाणी घेतलं आहे. कधीही गार पाण्यात इडली पात्र ठेवायचं नाही, नंतर इडली ती फुगत नाही आहे. तर अशी वाफ आल्यानंतरच ते इडली पात्र ठेवायचं त्याच्यात. आणि 10 ते 12 मिनटं ह्याला आपण वाफवून घेणार आहे. नाहीतर जास्त शिजली ना की इडली अशी कडक होते, मऊ होत नाही, मऊ लुसलुसीतपणा होत नाही त्यात. म्हणून 10 ते 12 मिनटात ही इडली आपली तयार होते. झाली पण इडली? हो, तू वाव, केवढी फुगली आहे. हो, आणि मला म्हणली होती आजी तू कशी इडली बनवून दाखवणार आहेस मला. तू तर तांदूळ हे केले नाही, भिजवले नाही, काही नाही. वाव, एवढी आपण इतकीशी टाकली होती पण केवढी फुगली. आणि ते डाळ तांदळाची नाही आहे. कशी केली असेल आजीने? कशी बघ ना. आता डाळ तांदळापेक्षाही तुला मोठी इडली खायला दिली आहे. आणि पांढरी शुभ्र आहे, वाईट. अगं ही झटपट होणारी इडली आहे. आपण ज्या प्रमाणात घेतलं होतं त्या प्रमाणात अशा 12 इडल्या तयार झालेल्या आहेत. अगदी झटकेपट झालेल्या आहेत. तिने मागितल्या आणि 15-20 मिनटात तिला मी इडली चटणी करून दिली आहे. चटणी पण झाली आहे आपली. तर ही झटकेपट आपली इडली तयार. मी काढते. बरं ठीक आहे, तू काढ. अजिबात चिटकली पण नाही ग मऊ खाली. अगं माझं तर ह्याला चिटकतं, तू माझ्यापेक्षाही छान काढते. अजिबात खाली चिटकून देत नाही. अरे बापरे, आजीपेक्षा हुशार झाली आता. तुझं शिकून माझं शिकली. माझं चिटकतं बाबा, मला नाही आहे जमत तुझ्यासारखं. उलटी झाली. आजीने फोटोसाठी एवढ्या इडल्या दिल्या आणि मला खायला असे तुकडे जे मीच तोडलेले होते. फोटोसाठी एवढे आणि माझ्यासाठी एवढे नाही, पण तू हाताने खाती मी. कशी झाली आहे बघ. किती झटकेपट तुला इडली मिळाली की नाही खायला. एक घासाचे एवढा होतो. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन पदार्थाबरोबर. तोवर संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करावे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. बाय बाय.